कोपरगाव तालुक्यातील वीरांगना ताराबाई पवार यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी आर.एम. परीख ग्रंथालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला। कोपरगाव तालुक्यात मंजूर या ठिकाणी 2 तरुणांचे जीव वाचवणाऱ्या या महिलेच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचे कारण असे की कुठल्याही प्रकारचे शिक्षण न घेणाऱ्या ताईबाईंनी आपल्या जीवाची पर्वा न करता या दोघांचा जीव वाचवला। ही खरंच अभिमानाची व कौतुकाची बाब आहे। म्हणूनच ग्रंथालयातर्फे या पवार दाम्पत्याचा सत्कार करण्यात आलाय। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष पद्मकांत कुदळे होते, तर आपल्या प्रास्ताविक भाषणात संस्थेचे सचिव गोरे यांनी ताईबाईंचा परिचय करून दिला। अशा उपेक्षित महिलांचा सन्मान हा समाजासाठी एक प्रेरणेचा विषय आहे। या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विजय बंब, उत्तम भाई शहा, जिजाऊ महिला ब्रिगेडच्या अनेक महिला, एस.जी. विद्यालयाचे मुख्याध्यापक गायकवाड, उपमुख्याध्यापक लकारे, केजस महाविद्यालयाचे डॉक्टर मोरे आदी मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमात अनिल शेवते यांनी या महिलेचा 5,000 रुपये देऊन सन्मान केला आहे। अनेक संस्थेच्या वतीने ताईबाईंचे सन्मान करण्यात आले। या प्रसंगी अशोक आवटे, गणेश वैद्य, संजय इजगे, रोहित साळवे, संजय टिभे, सुरेश कदम, छोटूभाई शहा, अशोक वायखिंडे, सचिन बागल, सीमा पळसकर, मधुमिता निलेकर, योगेश कोळगे व ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आपल्याकडे 2 जीव वाचवणारे नाही, तर जीव वाचवण्यासाठी धडपडणारे एका महिलेचं, एका वीरांगणेचं, आधुनिक काळातली ही वीरांगणा या माननीय ताराबाई पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन केलं। त्याबद्दल त्यांनी ते स्वीकार करायचं मान्य केलं आणि स्वीकारलं, त्याबद्दल त्यांचा आभार मानतो। त्यांच्याबरोबरच त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे गोरे सरांनी सांगितलं, प्रत्येक पुरुषाच्या मागे यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते, त्याचप्रमाणे यशस्वी स्त्रीच्या मागे एक पुरुष असतो हे दाखवून देणारे माननीय छोटूराव पवार यांचे मी आभार मानतो। आणि या सगळ्यांचं आमचे मित्र राजे भोसले त्यांचा आभार विशेष मानलं पाहिजे की मी फोन केल्या ते म्हटले काळजी करू नका भाऊ, मी त्यांना घेऊन येतो आणि परत त्यांना घेऊन जातो। त्यांनी त्यापर्यंत अनेक ठिकाणी त्यांचे कार्यक्रमही होते, ते केले, त्याबद्दल त्यांचाही आभार मानतो। शोभनाताईंनी त्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला साडी तुळी देऊन, त्याबद्दल त्यांचाही आभार आहे। जोशीताई आहेत, त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ नागरिक संघ विजय शेठ, आशुतोष, उत्तम भाई, ही सगळी मंडळी, मोरे साहेब वगैरे आमची सगळी मंडळी या महिला मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार झाला। मित्रांनो, या सगळ्यांचा आभार मानत असताना मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की कुठे ऍक्सिडेंट झाला, एखादा अपघात घडला, तर तिथं मोबाईल नेऊन त्याचं चित्रीकरण करत बसत असतात काही जण। त्या माणसानं वाचवण्याचं, त्याला उचलून दवाखान्यात नेण्याचं कधी काही करत नाही। ते काम या पुन्हा गुरु सरांनी सांगितलं अशिक्षित, ती अशिक्षित नाही, सुसंस्कृत बाई आहे आणि तिला देशाचं महत्व कळालं, जीवाचं महत्व कळालं, आपल्या देशाच्याबद्दल तिला जे प्रेम वाटलं म्हणायची। वास्तविक स्त्री म्हटली की तिथं मग वात्सल्य आलंच, पण ही ममता ज्या बाईंनी दाखवली त्या बाईंचं मला आश्चर्य वाटतं। त्यांच्या घराची जी 2 मुलं वाचली, एक मुला गेल्याचं दुःख आहेच आहे, पण त्या आई वडिलांच्या दृष्टीने हे प्रति परमेश्वर आहे, हे जीवनदान देणार आहे। त्यांचा सत्कार आपण एवढं तेवढं नाही करू नका, मनात न घ्या। हा आदर्श विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगणार आहे, ही संस्कृती आपल्याला जपायची आणि ती तुम्ही जपा अशी मी विनंती करतो तुमच्या सगळ्यांचे। विशेषतः आमचे पत्रकार मोमीन, त्यांनी पहिल्या दिवशी केलं, मी त्यांना फोन केला, मला फोन नंबर पाहिजे, त्यांनी तुमच्या दोघांचा नंबर दिला, त्यांचाही दिला, त्यांच्या मुलाचा दिला आणि नंतर राजे भोसलेंचाही दिला। त्याप्रमाणे आम्ही तुमच्याशी संपर्क